आज सर्वत्र मैत्री दिन म्हणजेच फ्रेंडशिप डे जो आहे तो साजरा केला जात आहे. बारामतीत आपण आहोत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या बालपणापासूनच्या छायाचित्राचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे. अजितदादांचे अत्यंत जवळचे जिवलग असे मित्र किरणदादा गुजर आपल्याबरोबर आहेत. काय आजचा दिवस तुमच्यासाठी देखील खूप दुःखाचा असाच म्हणावा लागेल, कारण आज फ्रेंडशिप डे आणि दादा नाहीत. नाही, हे दिन हा दिवसच आहे असं नाही ना. गेले 6 महिने झालं म्हणजे दादांची उणीव सातत्याने जाणवते ना. म्हणजे माझं म्हणणं आहे की एखादा दिवस किंवा त्या दिवसाचं औचित्य साधून त्या दिवशी आठवण काढणं किंवा त्या दिवसाला सामोरे जाणं, मी याच्यातल्या बंधनात अडकू इच्छित नाही. कारण 40 वर्षाची मैत्री, मैत्री हा शब्द असा आहे की तुम्ही कशाच्याही पलीकडे जाऊन, कारण काही जण म्हणतात की हे माझे मित्र आहेत. मग कुणी कुठल्या कामासाठी बरोबर आलं असतं, कुणी शिक्षणासाठी बरोबर आलं असतं, कुणी राजकीय सत्तेच्या सहभागासाठी बरोबर आलं असतं. परंतु ते नाही झालं की नंतर दुरावा निर्माण होतो. त्यांच्यावर माझ्यात असा कधीच दुरावा निर्माण झाला नाही कुठल्याच कारणाने. कारण म- निस्सीम ज्याला आपण म्हणतो ना की भक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, निष्ठा म्हणा आणि प्रेम म्हणा, हे आमचं एकमेकाला लाभलं. त्याच्यामुळं मैत्रीच्या पलीकडचंही नातं दोघांमध्ये निर्माण झालं. मी त्याला अत्यंत मर्यादित शब्दात, कारण अलीकडच्या काळामध्ये मैत्री या शब्दाला पण गालबोट लागताना दिसत आहे. त्याच्यामुळे या नात्याच्या पलीकडचं नातं जे निर्माण झालं होतं ते व्यक्त करताना आज तसे शब्द नाहीत. कारण असं वाटतच नाही की दादा आज आपल्या बरोबर नाहीत. कारण आज या ठिकाणी आपण ह्या दादांच्या छायाचित्राच्या प्रदर्शनाला किंवा ज्या स्मृती चिरंतन ठेवलेल्या आहेत किंवा दादांचा जो पूर्णाकृती पुतळा काल 22 तारखेला आपण या ठिकाणी प्रस्थापित केला, हे नटराज मंदिर आहे ना, हे दादांनी उभा केलेलं मंदिर आहे. त्याच्यामुळं आज दुर्दैवाने म्हणावं लागतं की या मंदिरात आमचा देव परत आलाय आणि त्यांची प्रेरणा सदैव सदोतीत सगळ्याला, माझ्यापासून बारामतीकरांना, एंटायर दादांवर श्रद्धा, प्रेमनिष्ठा, मैत्री असणाऱ्या लोकांना सगळ्यांना ती प्रेरणादायक ठरेल अशी माझी आशा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, यांचे सर्वच क्षेत्रावरती प्रगल्भ जे अभ्यास आणि गाडा, सूक्ष्म त्यांचं मायक्रो अभ्यास त्याच्यावरती असायचा. तर काय वाटतं की आज दादा आपल्यात नाहीत, पवार साहेब आहेत, आणि आपण हे बारामतीचं विकास करताना काय नेमक्या उणिवा जाणवणार आहेत किंवा काय वाटते मला? नाही, दादांसारखा नेता होणे नाही. विकास कामं होतील, आणखीन मोठे प्रकल्प उभा राहतील, परंतु दादांचा टच हा राहणार नाही. कारण दादांना एक वेगळी दृष्टी होती, एक लांबचं फॉरकास्टिंग दादांचं होतं. त्याच्यामुळे आजची जी बारामती दिसते ही आजची एक 2-5 वर्षातलं प्लॅनिंग नाही आहे. हे गेल्या जवळजवळ 40 वर्षातल्या 25 वर्षाचं, म्हणजे 1988ला पवारसाहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि दादाने तिथून जी कामाची साधारणपणे आपण म्हणतो ना उभारी घेतली आणि अलीकडच्या काळामध्ये दादा स्वतः सत्तेत सहभागी झाल्यानंतर बारामतीचा रूप कसं बदलायचं याचा सातत्याने प्रयत्न केला. त्याच्यामुळं आणखीन बारामती चांगला करण्याचा प्रयत्न होईल, काही प्रकल्प उभा राहतील, परंतु त्यात दादा असणार नाहीत. आणि जिथं दादा नाहीत तिथं काहीच नाही असं माझं मत आहे. कारण बारामतीकर ही कल्पना सहन करू शकत नाहीत. अलीकडेच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर जे काही फटका पक्षाला बसला होता आणि त्यानंतर एकत्रीकरणाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत होता. हो. तुम्ही देखील त्याचे साक्षीदार होता. काय नेमकं घडणार होतं पुढे? नाही, होतो ना. मी 21 तारखेला दादांनी मी जेव्हा एकत्र होतो तेव्हा दादांनी मला सांगितलं होतं की म्हणजे मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की आता मला थोडंसं थांबायचं आहे, कारण माझ्या वैयक्तिक कारणामुळं, माझ्या कौटुंबिक कारणामुळं. तेव्हा ते म्हणले मला पण थांबायचं आहे, पण परंतु किरण ही वेळ नाही आहे, आपल्याला अजून बारामतीकरासाठी आपल्याला काय करायचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांची मनाची अवस्था अशी का निर्माण झाली होती मला माहीत नाही. ते सातत्याने म्हणायचे की आता झालं गेलं विसरलं पाहिजे. मला आता साहेबांचं पण वय झालेलं आहे. मला एकंदर साहेबांची मानसिक अवस्था, सध्याचं राजकारण, ते चाललेले सगळे प्रकार पाहता आता आपणही साहेबांबरोबर असावं, साहेबांनी एक व्हावं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती आणि बोलून दाखवली होती. पुढे काय वाटतं तुम्हाला? माहीत नाही, माहीत नाही. माझ्यापुरता विषय संपलाय. पुढं काय होणार आहे काय नाही काही माहीत नाही. फक्त दादा आमच्याबरोबर असणार एवढंच माहिती आहे, बाकी नाही. जसं की मैत्रीमध्ये म्हटलं जातं की त्याला कुठलीही जात, पात, धर्म, सीमा काहीच नसते. तशा पलीकडचं तुमचं नातं होतं. किती वेदना होत आहेत आज? नाही, ते सांगताच येणार नाही ना. शब्दाने व्यक्त होईल, मग त्याला वेदना कसं म्हणायचं ना. आणि वेदनाला स्वरूप नसतं, काळ नसतो, मर्यादा नसतात, फक्त त्या चिरंतन मनामध्ये असतात. परंतु
नाट्यसृष्टीत, सिनेमासृष्टीत शो मस्ट बी गो ऑन अशी एक म्हण आहे. त्याने आपण पुढे जातो ना, पण जायचंय, परंतु ते दादांच्या सोबत जायचंय आणि त्यासाठी दादा नटराजवर विराजमान झाले. नटराजवर शेवटचाच प्रश्न दादा, नटराजवर दादा विराजमान झालेत, तुम्ही त्यांचा पुतळा आणि या ठिकाणी फोटोचे देखील एक खुलं केलेलं आहे. काय पाठीमागची भावना आहे अगदी थोडक्यात? आणि दादा माझ्याबरोबर राहावे तीच भावना आहे. बाकी काही नाही. त्यांनी बांधलेलं मंदिर आहे, त्या मंदिरात तो देव आज आलाय आणि देव देवाऱ्यात असल्यानंतर बाकीकडे कुठे जायची गरज लागणार नाही आमच्यासारख्याला तरी किमान. ही अत्यंत बोलकी अशी भावना किरणदादा गुजरे यांनी व्यक्त केलेली आहे की देव आमच्या देवाऱ्यात आलेला आहे. जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती.